नमस्कार दर्शक हो, उजनी धरणाची अपडेट आपण आजची घेणार आहोत। दिनांक 22 जुलै मंगळवारची सकाळची अपडेट आपण पाहणार आहोत। त्या अगोदर थोडी विनंती आहे की आपण चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा व मिळवत रहा पुढील सर्वच जिल्हाभरातील महत्त्वपूर्ण अपडेट। उजनी धरण 26 मे पर्यंत वजा पातळीमध्ये होते, परंतु मान्सून पूर्व पावसाने व मान्सूनने लवकरच हजेरी लावल्याने उजनी धरणामध्ये पाणीसाठा वाढू लागला। 27 मे रोजी उजनी धरण प्लस मध्ये येऊ लागले। मुसळधार पाऊस सुरू झाला। पुणे जिल्हा व घाटमाता परिसरात व धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाल्याने उजनी धरण अधिक वेगाने भरू लागले, परंतु सध्या मुसळधार पाऊस दडी मारून बसलेला असल्याने उजनी धरणाची टक्केवारी मात्र वेगाने वाढत नाही। तरी पण उजनी धरणामध्ये येणारी आवक ही सुरूच असून संत गतीने का होईना ते सुरू आहे। उजनी धरण प्रशासन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार उजनी धरण जुलैमध्ये 94% आसपास 95 ते 94% आसपास ठेवावे लागत असल्याचे बोलले जात आहे। त्यामुळे उजनी धरणामध्ये सध्या 95% आसपासच पाणीसाठा राखला जात आहे। उजनी धरणामध्ये येणारी आवक 3 ते 3.5 हजार क्युसेक्स असून भीमा नदीमध्ये सोडले जाणारे पाणी पूर्ण बंद असून वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेकचा विसर्ग सोडला जात होता, तो मात्र पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। तर सीनामाडा योजनेतून 180 क्युसेक्सचा, दहेगाव उपसा सिंचन योजनेतून 80 क्युसेक्स, बोगदामधून 400 क्युसेक्स, कॅनलमधून 2100 क्युसेक्स विसर्ग सोडला जात आहे। तर उजनी धरण आजच्या घडीला सकाळच्या अपडेटनुसार 94.74% भरले असून उजनी धरणामध्ये 114 TMC पाणीसाठा पूर्ण झालेला असून यातील उपयुक्त पाणीसाठा 52% आसपास गेलेला असल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे।